त्या की याच नारंगी गावातनं मातीतनं त्या तिथून झालेला प्रवास आणि त्यांच्या जोडीनं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने पण केलाय. म्हणजे जर जगदीशजी पाटील याने अजून थोडासा आपण खोलात जाऊन जर चर्चा करायची झाली तर त्यांचाही प्रवास नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळासारखा राहिलाय. तिथून 20, 22, 25 वर्षाचा प्रवास आता त्यांचाही राहिलाय या क्षेत्रामध्ये. मॅचच्या दिशेने जाऊया जिथून आई गावदेवी कनेरचा संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि त्याच्या समोर सुमित 11 फणसपाडा टीम आहे. गुरुनाथ आणि दुसऱ्या बाजूला मदन दळवी. पहिला चेंडू आकुटप्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न तिथे पाठीमागे निघून गेलाय. निर्धावच्या स्वरूपात सांगता झाले. असा दिवस खेळताना आपण जर बघितलं तर वैतरणा गटामध्ये असा कनेरच्या संघानं इथून दाखवलाय. आकुटप्याचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले. आता क्वालिफाईंग मॅच आहे. धनंजय पाटील आमचे पुन्हा एकदा सामाजिक मित्र जॉईंट होतील. सुरेश पाटील जे गोलंदाजीसाठी आहेत. क्वालिफाईंग मॅच आहे. मागचा हाय व्होल्टेज मॅच जिंकलाय कनेरनं आणि तो सुमित 11 फणसपाड्यानं पाहिलाय. आज फणसपाडासाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे तिथून चंद्रसेच्या मैदानावरती आदर्श 11 फणसपाड्यानं फायनल मारले. बघूया आता सुमित 11 फणसपाडा क्वालिफाय होतोय का. येस डेफिनेटली. 2 बॉलचा कल संपला गेला. धावा 1. बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न, स्लॅश केला बॉलला. बॉल चालला गलीमधून, मात्र वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक पाठला करतोय परंतु बॉल थांबेल काय तर नाही थांबणार. चुनून निघून गेलाय सरळ सीमा पार. एनसीसी चषकातील दर्जेदार चौकार. गेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न तिथून झाला होता. बीट केलं. ज्यावेळेला कट केला गेला तेव्हा थोडंसं चेंडू फिरकी घेणार आणि तिथून गिरकी घेतली, फिरकी घेतली, चेंडू गेला थर्ड मॅन रिझनमध्ये. चौकार. कनेरचा संघ आहे, तोही प्रयत्न करणार. क्वालिफाय व्हायचं आहे. शुक्रवारच्या दिवशी ग्रँड फायनलच्या दिवशी आम्हाला यायचं आहे, तेही सांगण्याचा प्रयत्न तिथून केला जाणार. मदन स्ट्रायकर एंडला आहे. 3 चेंडूचा खेळ झाला, धावात 5. चांगला फटका समाविष्ट होता. ताकद नजाकत सर्व काही मदन दाखवत असताना चेंडू फाईन लेग रिजन मध्ये चेंडू गेलाय लॉंगच्या दिशेनं. लॉंग लेग रिजन मध्ये चौकार. धनंजय पुन्हा एकदा मी तुमच्या दिशेने येतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय, धावा आहे धावफलकावरती 9. बरोबर. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा 9 धावा पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती मदन नळवे आहेत. पुण्यात रेडी होत आहेत. फटका खेळायचा होता, लेग स्टंपच्या बाहेर चालला बॉल. पंच वळतायत, 2 हात फैलावतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र इथे बहाल केली जात आहेत आणि धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 10 धावा. एक पारितोषिक आहेत, रमाकांत खार्डीचे आहेत, त्यांच्याकडून पारितोषिक आहेत. मदन दलवी प्रत्येक 6ला 200 रुपयाचं प्राइज मात्र या ठिकाणी दिलं जाणार आहे. आता प्राइजची सुरुवात होणार आहे. प्राइजची सुरुवात होणार आहे. क्वालिफाईंगचा मॅच मैदानावरती आहे. बराच बाहेर पंच वरता, पंचाकडनं इशारा तिथून आलाय, व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि मागचा मॅच जसं जिंकलाय तिथून जो थोडासा उत्साह, एनर्जी खास करून गावदेवी कनेरच्या ज्या पूर्णपणे डगआउटमध्ये तो उत्साह दिसतोय आणि तोच उत्साह त्यांना मॅचमध्ये सुद्धा फायदेशीर ठरतोय. 4 बॉलचा खेळ संपला, धावा आहेत 11. या षटकातील पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथून मात्र काय घडलं. बॅटची एज, मदनची प्राइजलेस विकेट मैदानावरती मिळाल्यात आणि आता सेलिब्रेशन सुरू झालंय. ते सुमित 11 फणसपाड्याच्या डगआउट मध्ये पहिला धक्का लागलाय. मदन दलवी बॅक टू पव्हिलियन गॉन. परेड वाळईवाला यांच्या माध्यमातून गावदेवी कनेरला प्रत्येक चौकार आणि षटकाराला 500 रुपये आहेत आणि बॅक टू बॅक 3 चौकार किंवा बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं प्राइज आहे ते कनेर संघाला मात्र दिलं जाईल. दोन्ही बाजूनं पैसा लागणार आहे कारण हा मॅच आहे, क्वालिफायचा मॅच आहे. एनसीए चषक ग्रामीण विभागातली ही जी स्पर्धा आहे, गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं जे 3 संघ क्वालिफाय झाले होते आणि त्या 3 संघामधली लढाई जी अनुभवली होती. मागच्या चेंडूवरती काय घडलं होतं, आकुटप्याचा चेंडू होता, शफळून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि पाठीमागे एक चांगला जेल टिपला आणि मदनने सुद्धा चांगलं खेळाडूवृत्ती दाखवली आणि त्यांनी सांगितले हो मी आऊट आहे. हे चांगली खेळाडूवृत्तीचा प्रत्यक्षिकेतून मदनने केले. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा 10 फलकावरती 11 क्रमांक 3चा फलंदाज येतोय अक्षय भुजड.
अक्षय भुजबळला क्षमता अक्षयकडे देखील आहेत. अक्षय कशा प्रकारे बॅटिंग करेल हे पाहण्यासारखं असेल. शेवटचा बॉल पुन्हा एकदा आपल्याकडे बॉल आहे त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न थोडासा पोट पोझिशन मध्ये आले. एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. षटकाची होते समाप्ती. पहिला ओव्हरचा कल संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार, वाईट 2 सिंगल, 1 विकेट, 1 डॉट हे सर्व काही आपण मैदानावरती पाहिलेले आहेत. आणि पहिल्या षटकांत धावफलकावरती धावा आहेत. आई गावदेवी कनेर संघ बॅटिंग करताना 12, सुमित 11 फणसफळाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे. काय घडेल काय बिघडेल ऐकण्यापूर्वी आपण जाऊ डीजे कडे. ऐकूयात पुन्हा एकदा सुपरहिट सॉन्ग. पहिल्या तर पहिल्या 4 चेंडूवरती 9 धावा आल्या होत्या. मागच्या जर बघितलं 2 चेंडूवरती जिथून 2 वाईट आले, 1 विकेट आला, 1 धाव तिथून आली होती. सूरज पाटीलनं पहिले षटक हाताळलं होतं. आता ही स्पर्धा अशा टप्प्यावरती सध्याच्या घडीला मॅच येऊन टपले धनंजय की 2 संघामध्ये यंगस्टर भरपूर आहेत. यंगस्टर भरपूर आहे. नवा जोश भरपूर आहे. पण जोशच्या जोडीला थोडंसं होशी असणं आवश्यक आहे. प्रोजेक्टर स्कोर इथून दिसतोय 48 वरती. अक्षय खेळतोय 1 वरती, गुरुनाथ खेळतोय 1 वरती आणि गोलंदाज जो रेडी झालाय गोलंदाजीसाठी हे षटक हाताळण्यासाठी यश नावाप्रमाणे यश संबंधित करण्याचा प्रयत्न तिथून करणार आहेत. गोलंदाज रेडी होतोय. अकोट्यामध्ये चेंडू होता. षटम पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो लंगणीमध्ये वेगानं शतक पोहोचल्या. चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अंगलट येऊ शकतो. नाही येणार. याला कारण आहे. 2 कारण आहेत. एक तर तुम्ही वेगानं नाही चेंडूवरती आलं आणि चेंडू जेव्हा गोलंदाजाने कलेक्ट केला तो यष्ट्यांच्या पुढे केला. हे बेसिक आहेत. एक क्रिकेटमध्ये बेसिक तुम्हाला शिकण्यासारखं आहेत. 2 धावा या चेंडूवरती 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 14 वरती जाऊन पोहोचले. 1.1 षटकांचा खेळ झाला. दुसऱ्या षटकाचा खेळ इथून सुरू आहे. आई गावदेवी कनेर जो बॅटिंग करतोय आणि धावा आहेत धावफलकावरती तिथून 14 पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होतोय. हवे चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली थोडंसं दूरवरती होतं. वाईट लॉंग ऑफला फील्ड केलं गेलंय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांशी आता डगआउटमध्ये आवाज टाळ्यांचा कडकडाट गेल्या मॅच पासून पाहतोय. गावदेवी कनेरच्या डगआउटमध्ये टाळ्यांचा कडकडाट आहे. 1.2 षटकांचा खेळ. धावा आहेत धावफलकावरती 16 यश आहेत जे गोलंदाजीला पुन्हा एकदा रेडी होत आहेत. यश पुन्हा एकदा मैदानावरती रेडी आहेत. 1.2 चेंडू देखील संपला. धावा धावफलकावरती 16 आहेत. एक पारितोषिक आलं 3 विकेटसाठी बाबल्या राऊत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइस दिलं जाणार आहे. खोलवा टप्प्याचा बॉल त्याला मात्र ड्राईव्ह केला गेला. चेंडू आपण पहिल्यांदा निघून येतो सरळ लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. मिस्टेक करतायत. सिंगलचं रूपांतर मैदानावरती 2 धाब्यांमध्ये होणार आहेत. 2 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 18 धाबा. तुकाराम सर आतापर्यंत मैदानावरती जर पाहिलं तर पहिल्या 3 बॉलवरती डबलने धावसंख्या पुढे नेण्याचं काम करतायत. आई गावदेवी कन्नड संघ मैदानावरती आता बॅटिंग चांगली करतोय. डबलने धावसंख्या वाढू शकतायत हे दाखवून देते. सिंगल डबल आणि संध्याकाळचा सत्र आहे. तुम्ही जसा उल्लेख केला होता या संध्याकाळच्या सत्रामध्ये किती धावसंख्या असावी याच्यावरती विचार होईल. खेळण्याचा प्रयत्न होता तिथून पायावरती चेंडू आदळलाय. अपील जरूर झालंय कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये फ्लडलाईट्स ऑनला आल्यात. फ्लडलाईट्स ऑन झाल्यात पण सनलाईट आहे अजून. आता सनलाईट ऑनला आहेत. फ्लडलाईट्स ऑन झाल्यात आणि मध्ये तो काळ असतो ना सूर्यास्ताच्या अगोदरचा त्याला संधी प्रकाश बोलतात. आता संधी दोन्ही टीमला आहे. प्रकाश कोण पाडणार या मॅचवरती तेही पाहणार. धावा धावफलकावरती 18 धावसंख्या 18. षटकातील पुढचा बॉल बागपूरला गेले. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाची मात्र उलकावणी देत चेंडू सीमारेषे जवळ चाललाय. पाठलाग होतोय. 2 धाबा मैदानावरती पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाबा मैदानावरती येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या आहेत. 1.5 चेंडू काही संपला गेला आहेत. या पद्धतीनं जर इथून धावसंख्या जर पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर तुकाराम सर इथून 40-45च्या थोडीशी वरती धावसंख्या जाऊ शकते. 40-45 म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला होता त्या 45 आणि 50च्या मधली जी धावसंख्या कुठलीही चॅलेंजेबल ठरू शकेल. प्रोजेक्टेड स्कोर दिसतो इथून 44. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. यश पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजीसाठी. आउटचा डिश लागला होता चेंडू तिथून पाठीमागे गेलाय. फ्लायसिपच्या दिशेनं शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये फील्ड केला गेला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीने धावा भरले त्या 21. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 बाकी आहे. एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होईल.
थँक्यू. आदरणीय व्यक्तिमत्व डॅशिंग नगरसेवक सदानंद पाटील साहेबांचा आजचा वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहू शकतायत. 2 षटकांचा काही संपला. धावा धावफलकावरती 21 धावा आहेत. सुधीर पाटील मैदानावरती आल्यात गोलंदाजी मार्क्सवरती. पहिला बॉल चांगला तळलाय. बॅकफुटला जाऊन चेंडूला खायचा प्रयत्न होता. कट करायचं होतं बॉलला, पण तो गुडलॅन्सवरती बॉल पडल्यानंतर सर थोडासा बाहेर निघाला. चांगली गोलंदाजी करतायत सुधीर पाटील. सुधीर, तुम्ही जसा उल्लेख केला सुधीर आहे, पण दोन टीम थोड्याशा अधीर झाल्यात. क्वालिफाय त्यांना व्हायचं आहे आणि क्वालिफायच्या दिशेनं जायचं आहे, यासाठी अधीर झाल्यात. अक्षय स्ट्रायकर एंडला आहे. मागच्या मॅचचा हिरो सुधीरनं चांगले गोलंदाजी केले, मध्ये फील्ड केले. इथून धाबाची संधी 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 साधले. संधी प्रकाश आहे संधी आहे, संधी साधलंय. इथून विकेट आलाय धाबाच्या स्वरूपात. गॉन. स्काय फटका तिथून खेळण्याचा प्रयत्न त्याला केला होता, पण सुधीर यानं चांगला मध्ये फील्ड केलं गेलं आणि तिथून धाव घेण्याची संधी होती ती नाही दिली गेली आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय अक्षय. अक्षय भुजड आहे दुसऱ्या बाजूला. अक्षय स्ट्रायकर एंडला. अक्षय मानकर आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय ज्या वेळेला बॅटिंग झाली होती, हा धावा ज्या पद्धतीने झालाय. 2.2 षटकांचा खेळ झालाय. धावफलकावरती 21. आपण चर्चा करतोय 40, 42, 45, 50 ची. नवीन फलंदाज ज्यानं मागचा मॅच गाजवलाय तो स्ट्रायकर एंडलाय. नक्कीच सुधीर पाटील मैदानावरती आहेत. त्यांच्यासाठी 2 विकेटसाठी बाबल्या राऊत यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइस दिलं जाणार आहे. फटका खेळायचा होता, मोठा फटका खेळायचा होता. चिरवणी पाटचा संपर्क नाही झाला. तुकाराम सर पहिल्या 2 षटकामध्ये धावा बनल्या, पण या षटकामध्ये सुधीर पाटील आपली लेन मेंटेन करतायत, टप्पा चांगला ठेवतायत आणि सुमित इलेवन फणसफळा चांगला परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न सध्या सुधीरही करतायत. मागच्या 6 चेंडूवरती 4 धावा आल्यात. मागचा 6 चेंडूचा खेळ पाहिला ज्याच्यावरती फक्त 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा जेवतं सुधीर. आकोटाब्याचा चेंडू आहे, पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. टिपलाय झेल 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 झेल. सुधीर टीम आहे अधीर आणि त्यामध्ये आलाय विकेट. पाटील साहेबांचं जे न्यू सॉन्ग आलंय तेही आता या ठिकाणी प्ले केलं जाणार आहेत. विकेट मैदानावरती मिळालाय. फलंदाज मात्र मैदानावरती बाद झालाय. धावा धावफलकावरती 21 वरती 3 विकेट. आमचे डीजे मयूर सध्या तिथे रेडी आहेत. 2.4 चेंडूचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहेत. मयूर मांगेला दोन्ही आमचे ऑपरेटर आहेत, सध्या चांगलं काम करतायत. पुढचा बॉल चांगला बॉल पुन्हा मैदानावरती टाकला आहे. तुकाराम सर या षटकामध्ये सुधीर पाटील जी गोलंदाजी केली ना ती अगदी वाखाणण्याजोगे. ती गोलंदाजी मैदानावरती तिकड मारा मैदानावरती केलाय असं म्हणता येईल. 1 नंबर गोलंदाजी आणि फक्त 1 धावांचा आतापर्यंत आल्यात. मागच्या 5 चेंडूवरती फक्त सिंगल रन आले. चांगली गोलंदाजी. शुभम नाईक स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा होता. चेंडू आत येणारा चेंडू होता. इथून मिड ऑफला फील्ड केलं जाईल. 1 धाव या चेंडूवरती. चांगलं षटक सुधीरनं हाताळलंय. 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये आल्यात फक्त इथून 1च धाव जी आपण पाहिली होती एक्स्ट्राची. 1 धाव या चेंडूवरती आलेत. धावत आल्या धावफलकावरती 22. 3 षटकांचा खेळ संपलाय. एक ब्रेकमध्ये ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. थँक्यू. आपण ऐकणारच आहोत.
3 ओव्हरचा कल संपला गेला. धावा धावफलकावरती 22 धावा आहेत. 22 लॉस ऑफ 3 विकेट्स. हर्ष मैदानावरती आल्यात. चौथं षटक फेकण्यासाठी पहिला बॉल खेळलाय. चेंडू मात्र खेळलाय. सरळ चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पाठला करतायत. डीप बॅकवर्ड स्कोअर लाईन मधून वेगाने चेंडूवरती आल्यात. 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि पाहता पाहता मैदानावरती रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 3 धावा जमवल्या जात आहेत. धावा धावफलकावरती 25 धावा. 25 लॉस ऑफ 3 विकेट्स. तुकाराम सर आपण विचार केला होता 45-40 पण सध्याच्या घडीला 35 आता बेटर होऊ शकतात. 35 म्हणजे प्लॅन तुमचा रिवाईज हवा असायला हवा. जसं एखाद्या रस्त्याच्या ठिकाणी आपण जातो मग ट्रॅफिक लागते, मग आपण रस्ता बदलून दुसऱ्या रस्त्याने जातो. तसा ट्रॅफिक मला खेळ आहे. अक्षय स्ट्रायकर हर्ष गोलंदाजीसाठी चेंडूला केलाय. पूल केलाय चेंडूला स्क्वेअर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथून पोहोचल्यात. 1 धावे चेंडूवरती पूर्ण केले. तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केले जातात. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. तर 27 वरती 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. म्हणून म्हटलं ना प्लॅन रिवाईज करायचा आहे आणि तो प्लॅन रिवाईज कितीचा असणार आहे? 30, 32, 35 कितीचा? 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच 4 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहे. धावा धावफलकावरती 27 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3.2 ओव्हर्स. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी. हर्ष शॉर्ट बॉल होता. पुल करायचा होता परंतु चेंडूने बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न हर्ष करतायत. पहिल्या बॉलवरती 3 धावा. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि आताच्या बॉलवरती आपण तुकाराम सर पाहिलं तर डॉट बॉल आलात. हर्ष कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत पण अक्षयला घेर चेंज करावा लागेल. गेअर आपण हर्ष बघा. हर्ष वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू हाताळतोय. हर्ष गोलंदाजीसाठी बॅटच्या आतली कडा यष्ट्याच्या हाताला लागून चेंडू निसटला. यष्ट्यांवरती नेम साधण्याचा प्रयत्न. 1 धावे चेंडूवरती पूर्ण केलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता नाही ते गडी बाद झालाय. स्ट्राईक राखायची आहे. अक्षयला 1 विकेट. धावाच्या स्वरूपात धावा 28. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. असा ज्यांचा वाढदिवस आहे ते उत्सव मूर्ती आपल्या सध्याच्या घडीला आपण स्क्रीनवरती पाहतोय. सन्माननीय सदानंदजी गजानन पाटील ज्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्याच माध्यमातून या एनसी चषकासाठी रणजितजी पाटील सदानंदजी पाटील यांच्याकडनं 1 लाख रुपयाचं आर्थिक योगदान त्यांच्याकडे झाले. तर धन्यवाद. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं मनापासून आभार आहे. आपण दिलेलं योगदान कित्येक वेळेला म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या वेळेला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला ज्या वेळेला आवश्यकता असते त्यावेळेला नक्कीच मदतीचा हात सदानंदजी पाटील आणि रणजितजी पाटील यांनी दिला आहे. मॅचच्या दिशेने जाऊया जिथून शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत धावफलकावरती 29. शेवटचा बॉल आहे मैदानावरती. गोलंदाज हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. फटका छानरित्या खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने चेंडूवरती आले आहेत. 1 धाव मिळवलं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पाहता पाहता मैदानावरती 2 धावा आहेत. त्या 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाईल ती मात्र 31. 31 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत आणि सुमित 11 फणसफळा संघाला मैदानावरती करायच्या आहेत धावा. 4 षटकांमध्ये 24 बॉलमध्ये 32 धावांचं लक्ष आहे. 24 बॉलमध्ये 32 धावा कशा प्रकारे होतील याची चर्चा आपण करणार आहोत. एक ब्रेकमध्ये संगीत घेऊया आणि पुन्हा एकदा येऊयात कमेंट्री बॉक्स मध्ये. त्याची पर्सनॅलिटी नावाने हलते विरार सिटी. अरे गावा गावात आहे पैशात मोठी भाऊ आहे आमचा सेलिब्रिटी. भाऊ आहे आमचा सेलिब्रिटी. दादा आखरी यकीन आहे विशेष चर्चेचा बनलाय. पिका पाडतोय दादा हिरोला. पिका पाडतोय दादा हिरोला. आमच्या सदानंद दादाला. आता कोणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित ही संपूर्ण स्पर्धा आजच्या दिवसातील शेवटचा मॅच. प्रथम बॅटिंग करताना 31 धावा केल्या. 13 धावांची खेळी आपण अक्षयची पाहिली. सुरतचं पहिलं षटक 12 धावांचं. यशचं 9 धावांचं पण तिसरं सुधीरचं जे षटक आलं 1 धावांचं
तिथून मॅच जी मोठी धावसंख्या नाही उभारली जाणार याची काळजी सुधीरच्या ते एका षटकानं घेतले. अक्षयची 13 चेंडूमध्ये 13 धावांची इनिंग स्टार्ट केला मदन दळवीनं. मदन दळवीनं मॅचला स्टार्ट केला, 2 चौकारीनं या सामन्याला सुरुवात केली. मोठी इनिंग नाही खेळू शकले ते, पण संध्याकाळचं सत्र आहे. एक कालच्या दिवसातली 2 मॅच आपण असे पाहिलेत धनंजय. 32चा मॅच रंगलेला पाहिलाय, 35चा शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेला थरारही आपण या मैदानावरती पाहिलाय. ते आता हा मॅच सुद्धा रफ अँड टफ होणार. इथून ज्या आपण थोडंसं आपण बघतोय आतमध्ये जात असताना, ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जाणार ना, त्यावेळेला बॉडी लँग्वेज तुमची काय तेच फार दर्शवणार आहेत. एक ब्रेक घेऊया. मयूर भोईर आहेत एक गाणं ऐकवण्यासाठी. 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम येईल. त्यावेळेला पुन्हा एकदा येऊया. तोपर्यंत ऐकूया संगीत. कुठे जाऊ नका पात्रा. एसी चषक 2024. क्रिकेट मंडळ है भारी, दादा मंडळ है भारी. एनसीसी क्रिकेट चषकाची सारी झाली या तयारी. एनसीसी क्रिकेट चषकाची सारी झाली या तयारी. ही सर्व मंडळी आपण बघतोय नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचे सर्व सभासद असतील, जुने जाणते सर्व खेळाडू आहेत. खऱ्या अर्थानं सर्वांच्या प्रयत्नांना, सर्वांच्या एकजुटीनं आणि सर्वांच्याच दिलेल्या मेहनतीचं फळ आहे. गेल्या 25 वर्ष आपण या मैदानावरती ज्या पद्धतीनं या खेळाचं 25 वर्ष एकजुटीचं जे उल्लेख करतोय, रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 2000 सालापासून सुरू झालेला प्रवास आणि प्रत्येकाला दिलेले योगदान. आता स्क्रीनवरती बघतोय काही आपली नवीन पिढी जी आहे एसीची, ते सुद्धा आहे स्क्रीनवरती. ही आता एसीचं जे खऱ्या अर्थानं नारंगी क्रिकेट क्लबचं प्रतिनिधित्व करतात ती पिढीचं समोर आहे. मॅचच्या दिशेनं आपण जाणार आहोत. तिथून 32 धावांचं लक्ष्य आहे आणि 32 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यात सलामीच जोडी मैदानावरती दाखल झाले. इथून बघा, खांदे झुकायला नको, खांदे खाली यायला नको, तेही बघणार आहोत. खांदे झुकले, खांदे थोडेसे खाली आले, बॉडी लँग्वेज तुमची बदलली तर पुन्हा एकदा मॅचमध्ये परतणं थोडंसं कठीण असतं. एकच कॉमेंट करेल पुन्हा एकदा, धनंजय पाटील आहेत आमच्या समेत. सुमित 11 वर्सेस फणसपाडा, सुमित 11 फणसपाडा आणि आई गावदेवी कनेर या 2 संघांचा मॅच 32चा सामना आहे. गावदेवी कनेर टीम प्रयत्न करणार की आम्हाला ग्रँड फायनलच्या दिवशी यायचं आहे. या 31 धावा आम्ही डिफेंड करणार, 31 धावा आम्ही डिफेंड करून दाखवणार. दुसऱ्या बाजूला सुमित 11 फणसपाडा डबल धमाका करणार. डबल धमाका का तेही सांगणार आहेत. इथून 24 चेंडू आणि 32ची आवश्यकता आहे. सलामी जोडी मैदानावरती दाखल झाले. येस, डेफिनेटली 24 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. एक पारितोषिक बाबल्या राऊत यांच्या माध्यमातून आहेत. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे, त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. पहिला बॉल सुंदर फटका खेळलाय. चेंडू मात्र आपण पहिला इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, परंतु बॉल थांबेल का तर नाही थांबणार. चेंडू निघून गेलाय सीमा पार. यशच्या बॅटमधून बेधडक कडक चौकार. खेळला, बॅकफुटला गेलं, स्लाइस केलं, तिथून थोडंसं अप्परही गेलं, चेंडू गेला बॅ. आणि ज्या खेळाडूच्या नावावरती दिवसभरामध्ये एक अर्धशतक आहे, अर्धशतक ज्याच्या नावावरती आहे, यश नावाप्रमाणे यश त्याने संपादित केले आहे आणि पहिल्या चेंडूला तिथून धाडलंय चौकाराच्या सहीनं. आता शपल केलं होतं, शॉर्ट फाईट रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले जातात. डबल धमाका का सांगतोय धनंजय, कारण एक आदर्श 11 फणसपाडा टीम चंदनसरच्या मैदानावरती आपण स्पर्धा पाहिली होती. तिथून 40+ वसईच्या टीमला पराभूत करून त्यानं अंतिम विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि आता सुमित 11 फणसपाडा आहे. इथून जर या क्वालिफाय झाला तर गावामध्ये डबल धमाका. आणि त्याच फणसपाडा गावामध्ये आमचे पिच क्युरेटर पण आहेत, अशोक माली पण आहेत ना, नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचे जे माली आहेत ते फणसपाड्याचेच आहेत. तिथून हा फटका खेळाय तुमच्या दिशेने पुन्हा मी येणार आहे. तर आता फणसपाडा टीम जितकी खुश आहे तसं आमचे नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचे जे माली आहेत ना, अशोक राणे, ते पण खुश झालेत, कारण ते पण तिथूनच फणसपाड्याला राहतात. आणि बरोबर आपल्या व्यासपीठावरती सध्या आहेत ते. 3 चेंडू दखल संपला गेला. धावा धावपलकावरती 6. 21 बॉलचा खेळत आणि 21 बॉलमध्ये 26 धाब्यांची गरज आहे. अक्षय भुजड वर्सेस यश.
शपलून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, महत्वाची प्राइसलेस विकेट मिळू शकते. यस डेफिनेटली याची विकेट मिळाली. अक्षय भुजरनं कमबॅक केला आणि पहिला धक्का लागलाय सुमित 11 फणसपाडा संघाला. अक्षय तिथून कमबॅक करत असताना याची विकेट मिळाली. पहिला धक्का गॉन. पहिला विकेट लवकर तिथून गमावलाय आणि महत्वाचा विकेट तिथून प्राप्त केलाय. पण कनेरला एका विकेटने भागणार नाही. विकेट गुच्छे में चाहिए. अगर जीतना है कनेर तो सामने वाले को करना होगा ढेर आपको करना होगा, तरच तुम्ही कनेर टीम इथून येणार. पण चांगली सुरुवात आहे कनेर टीम. म्हणून म्हटलं ना, तिथून मुंबई अहमदाबाद हायवे जवळनं त्यांचा जो प्रवास आहे ना, तेही इथून आल्यात. तिथून का आल्यात ते सांगण्यासाठी या मैदानावरती आम्ही आलोय. आणि फक्त आज नाहीये, आम्ही शुक्रवारी पण येणार. ग्रँड फिनालच्या दिवशी येणार. क्वालिफाय आम्ही होणार आणि क्वालिफायच्या दिशेने सुद्धा जाण्याचा प्रयत्न करणार. अक्षय भुजड पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता तन्मय पाटील सज्ज होतोय. 6 धावा आहेत 10 फलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मदन टिपलाय झेल. कनेर टीम सांगणार आम्ही करणार समोरच्याला ढेर. आणि मैदानावरती आलाय गावदेवी कनेर. थँक्यू धनंजय. पुन्हा मी तुमच्या दिशेने येतोय. बॅक टू बॅक 2 विकेट आता इथून प्राप्त केल्या ते खास करून गोलंदाजानं. आणि त्यामुळे आता नवीन येणाऱ्या फलंदाजावरती त्याचा दबाव प्रेशर थोडंसं वाढणार आहे. नवीन फलंदाज तिथून दाखल होतोय स्ट्रायकर एंडला. अक्षय भुजड ऑन हॅट्रिक तयार होतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती हाताळला गेलाय. इथून आपण पाहिलं तर षटकाचा खेळ, तर षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या 6 विकेट मैदानावरती गमावल्यात. सुमित 11 फणसपाडा संघानं 2. आणि महत्वाची गोष्टीची चर्चा काय रंगली सध्या. टार्गेट तुमच्याकडे 32 होतं, मग 32च्या टार्गेटचा पाठलाग करताना एका बाजूला सुमित 11 फणसपाडा संघाला विकेट वाचवायचे आहेत, परंतु सध्या मैदानावरती त्याने 2 विकेट गमावल्यात. अक्षय भुजडची पुन्हा गोलंदाजी. पहिले फलंदाज बाद झाले. यश यांना तंबूच्या दिशेने पाठवलं. त्यानंतर पुन्हा एकदा चांगला गोलंदाज आपला जो दबदबा आहे तो मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न केला. फलंदाजाला मात्र तन्मय याला तंबूच्या दिशेने पाठवलं गेलं. धावा दफलक्यावरती 6 विकेट मिळवलं 2. मॅच मैदानावरती पुन्हा एकदा ऑन आहे. मॅच बिलकुल ऑन आहे. दोन्ही टीमसाठी ती संधी असणार आहे. आणि डीबीएनवरती तर ऑनलाईन आहेच. आता समीकरण बघा. 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिथून 18 चेंडूचा खेळ तिथून शिल्लक आहे. तिथून 26 धावांची आवश्यकता आहे. बाहेर बराच बाहेर चेंडू हाताळला गेला. पंचाकडनं इशारा होतोय. व्हाईट बॉलचा इशारा तिथून येणार आहे. आता हे दबावमध्ये काल आपण एक मॅच, शेवटचा मॅच पाहिला होता, ज्यावेळेला फार दबाव आला होता. मॅच अटीतटीचा होता, असं नाही. 12-10, 8 त्यानंतर थोडीशी स्वेअर गोलंदाजी हाताळली होती आणि त्याचा फटका त्या टीमला सुद्धा बसला होता. 18 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज रेडी आहे गुरुनाथ. फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून झेल सुटलाय. धावा आलाय. काय झालंय. सकाळी एक मॅच आम्ही त्या मैदानावरती पाहिलं, असाच खेळ होता, असाच होता. म्हणजे धाव पळ. म्हणजे त्या लगान चित्रपटाची आठवण झाली होती. बाबा मैं पकडूया तू पकडता की मैं पकडू, असा खेळ सकाळी आम्ही पाहिलाय. आणि हाच तोच झाला. रिप्लेमध्ये बघू शकता. पहिला तर खेळण्याचा प्रयत्न केला, झेल उडला. झेल टिपण्याचा प्रयत्न केला, झेल सुटला. आणि त्याच्यानंतर ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा चेंडूवरती आल्यात. धावा झाल्या धाफलकावरती 9. पाठलाग आहे 17 चेंडू 23. नक्कीच 17 चेंडूमध्ये 23 धावांची जुनी गरज आहे. स्ट्राईक एनवरती सुधीर पाटील आहेत. आपल्या डोक्याचा चांगला वापर आता करताना मैदानावरती पाहायला मिळतील का. बायपुडला गेले. फटका खेळला छान हवेमध्ये. क्षेत्ररक्षक. कहाणी तीच आहे. पुन्हा एकदा विकेटचा पतन होईल. सुधीर पाटील स्वतःवरती कंट्रोल नाही ठेवू शकले, ते मात्र तंबूच्या दिशेने परतील. आणखीन एक विकेट मिळालाय. आई गावदेवी कनेर संघ सध्या मैदानावरती करतोय सेलिब्रेशन. 9 वरती 3 विकेट.
कॅच पकडलाय. सारी रात होगी धमाल. कोण करणार धमाल? कोण धमाल तिथून करणार? सुधीर पाटील इथे परतावं लागतंय. मागचा चेंडू गुरुनाथचा. अकूट टप्प्यात चेंडूला तिथून पुलचा फटका खेळला होता. स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होते आणि त्या क्षेत्ररक्षकानं टिपलाय. सुंदर असा झेल. विकेट क्रमांक इथून गमावलाय. लागोपाठ बघतो 3 विकेट इथून गमावले. आता परिस्थिती थोडीशी नाजूक आहे पण गोलंदाज गुरुनाथ प्रयत्न करतोय. सुरुवात तितकी चांगली नव्हती. वाईटनं सुरुवात झाली आणि तिथून पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय मनीष पाटील जो तयार होतोय. आणि मग अशा वेळेला धनंजय ज्यावेळेला तुम्ही 32 धावांचा पाठलाग करता, सुरुवातीचे विकेट तुम्ही लवकर गमावलेले आहेत आणि सुरुवातीचे विकेट लवकर गमावल्यानंतर आलेला दबाव सहन करण्याची क्षमता तुमच्याजवळ असायला हवी. तुर्तास मॅच थोडासा फसलाय. सांगू शकत नाही कोणाच्या बाजूने आहे. गावदेवी कनेर की तिथून सुमित इलेव्हन फॉन्स पाडा. आणि सकाळी काही खेळाडूंशी चर्चा झाली त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की या मैदानावरती सकाळी बॉल ट्रॅव्हल होईल, दुपारी ट्रॅव्हल होईल, पण संध्याकाळी तुमची कसरत आहे. मग तुम्हाला मैदानावरती चॉईस करायचं कशा प्रकारे खायचं आहे. प्रत्येक बॉल तुम्ही सीमारेषेच्या बाहेर नाही पाठवू शकणार. आक्रमण करण्याचा प्रयत्न, ताकद वापरली मनीष पाटीलनं आणि बॉलला पाठवून दिलं सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. एनसीसी चषक षटकार सहारण. आणि मनीषनं दाखवले. स्ट्रायकर एंडला आहे तो सूरज. आता कर्म इथे डगआउट मध्ये आहेत त्यांचे पण त्यांनाही वाटलं, मी वाटलं आता सूरज आहे मनीष आहे तिथून फणसपाडा टीम सांगते कोणी का ना टोकू दे. षटकार तर आलाय. सूरजने टोकू दे ना मनीषने टोकू दे. एक सूरज तो थोडासा ढल चुका है और एक सूरज एक सूर्य आहे तो मैदानावरती तळपतोय ज्याने षटकार टोकला आहे आणि इथून समीकरण येऊन ठेवले. आता इथून जर पाहिलं तर धावा झाल्या धापलकावरती 15. 32 धावांचा पाठलाग केल्याचा प्रयत्न तिथून केला जातोय. अजून एक मोठा फटका. मदन आहे मदन. ओहो, एक तेरी एक मेरी, बीच में विकेट गिरी. गॉन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पुण्याचा पहा. एक मोठा पटक्यानंतर सूरज पाटील स्वतःवरती कंट्रोल नाही ठेवू शकले. प्रत्येक वेळी तुम्ही मैदानावरती हिरो होईल नाही होणार, झिरोही होणार मैदानावरती. एक सिक्सर ठोकल्यानंतर स्वतःवरती कंट्रोल ठेवायचं होतं, नियंत्रण ठेवायचं होतं पण नियंत्रण नाही ठेवू शकले. पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केला परंतु तेवढी ताकद मैदानावरती नाही पाहायला मिळाली. मदन दलवीनं चांगला कॅच कॅरी केला आणि तिथेच मला वाटतं की आतापर्यंत मदननं 2 कॅच कॅरी केल्यात. चांगल्या प्रकारचे झेल मैदानावरती टिपले गेल्यात. धावा धावपलकावरती 15. 15 वरती 4 विकेट आतापर्यंत जात असताना पाहू शकतायत. 14 बॉलचा खेळ आहे. 14 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. रोमांचक मॅच सध्या मैदानावरती आपण पाहतात. गोलंदाज गुरुनाथ. गुरु गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस मैदानावरती पाहायला मिळाला. हळूवारपणे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आणि आता गुरुही मैदानावरती आहेत. तोही सांगतोय या मॅच मध्ये आम्ही कमबॅक करू, आम्ही मॅच घेण्याचा प्रयत्न करू. बिल्कुल मैदान के अंदर है गुरु और ये घमासान शुरू है. घमासान शुरू है. 13 मेरा वाला खेळ आहे आणि 17चा खतरा सुद्धा आहे. 13 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. खेळ सुरू आहे. चेंडू खेळाय. चेंडू जातो जबरदस्त. मदन आहे तिथून बिल्डिंग थोडस लूज झाले. खराब क्षेत्ररक्षण फायदा. 2 धावा आहे चेंडूवरती आणि 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो बरोबर 17. 17 धावा झाल्यात. 12 चेंडूचा खेळ उरलाय. 15 धावांची आवश्यकता आहे. आता थोडी थंडी वाजायला लागले. थोडी थंडी वाजवायला लागले. मॅच गरम आहे. मॅच ऑन आहे. एक संगीत ऐकूया आणि येऊया 12 चेंडू 15च्या खेळामध्ये. थँक्यू. एकाला कॅच केले कारण एका शाळेतनं डायरेक्ट या मैदानावरती आलाय. खेळाडू कक्षाकडे तो आहे उभा. बिल्कुल आपको कॅच कर लिया. आपको कैमरामैन ने आपको देख लिया है. शाळेतनं आलाय. कुशल आहे. कुशल आहे तो. खुश आहे थोडा कुशल. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. योगेश स्ट्रायकर एंडला आहे. दुसऱ्या बाजूला मनीष आहे. तर गोलंदाजीसाठी रेडी होतोय गोलंदाज वैभव पवार. कुठं चेंडू होता. चेंडू चांगला खेळा. मिड विकेटच्या रिझन मध्ये फेकाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेताना गडी 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 बाद बाद बाद. अजून एक आलाय पलट. वार. गॉन.
वैभव पवारच्या पहिल्याच बॉलवरती योगेशला धावचीच्या स्वरूपाने रनआउटच्या माध्यमातून मात्र परतावा लागलाय. फटका योगेशचा छान खेळला होता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमी पडली. पुण्यात ऍक्शन रिप्ले पहा. चांगला थ्रो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. विकेट किपरनं बॉलला कॅरी केलं आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाले. धावचीच्या स्वरूपाने लांब राहिले, दूरवरती राहिले. पंचांचं मात्र बोट हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. इथून मॅच आता मैदानामध्ये आपण पाहिलं समीकरण पुन्हा बनलं गेलं आहे. 11 बॉलचा खेळात 14ची गरज आहे. डिस्टन्स जास्त नाहीत, 3 धाब्यांचा, पण 3 धाब्यांसाठी डिस्टन्स तर तुम्हाला मैदानामध्ये जास्त करावा लागेल. त्या आई गावदेवी कनेरला 11 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा नवीन फलंदाज अनिल पाटील स्ट्रायकर एंडला आहे. अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. बॅटफूटला गेला, खेळला चेंडू 1 सेकंड मध्ये फील्ड केलं गेलेलं. इथून एक धाव पूर्ण केली गेली. एका धावनीशी बाबा आवाज भरपूर आलाय. बाबा धाव 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 पूर्ण कर. आता इमोशन आहेत, इमोशन आहे, सेंटिमेंट आहेत, भावना जुळल्या आहेत. 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. आणि टेन्शन वाढत असताना ते इमोशन तेही तितकंच महत्वाचे आहे, कारण इमोशन नाही तर मजा येणार आहे. 10 चेंडू 13 धावा. 10-13चं समीकरण पुढे मैदानावरती आहेत. 19 वरती 5 विकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. उद्या या मैदानावरती जे संघ खेळणार आहेत त्यांचाही आपण नाम उल्लेख करणार आहोत. परंतु सध्या मैदानावरती मॅच रोमांचक आहेत. 10-13चं समीकरण. गोलंदाज रेडी आहेत. स्ट्रायकिंगवरती मनीष पाटील. फटका खेळला हवेमध्ये, ताकद वापरलाय का? यस, डेफिनेटली. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. मिळता धावा 6. एनसीसी चषक षटकार सहारण. इरादा पक्का आहे. पक्का पक्का बघायचं असं म्हणता नाही, तो पक्का आहे. आणि मनीष सांगतोय, मनीष तिथून सांगतोय माझं नाव आहे मनीष आणि या मॅचला करणार मीच फिनिश. हे मनीष सांगण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी रेडी आहे. वाईड 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 यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता. वाईड बॉलचा इशारा तिथून झाला. आता चेंडू आलाय 6-9 वाला खेळ आलाय. 9 चेंडूचा खेळ आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. मनीच्या एका षटकारानं मॅच पूर्णपणे चेंज झाले. सर्व आकडेवारी बदलल्यात, कारण की आकडेवारी उलटी होती. आता आकडेवारी जर आपण पाहिलं तर बॉल 9 आहेत आणि रन करायचे 6. पुण्याचा मॅच आपण पाहिलं मैदानावरती रंगलायत. मनीष पाटील 3 चेंडूमध्ये 8 डाब्यांवरती खेळतो. संघाची धावसंख्या 26. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा तुकाराम सर प्रयत्न होतोय, कारण की आधीच्या बॉलवरती मोठा पटका खेळला, वाईट गेला, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न सध्या करतात मनीष. समज सुद्धा तुम्हाला दाखवायची आहे, कारण प्रत्येक जण काय करतो माहिती, खेळायला मैदानावरती गेलं ना की ऊन लागू नये म्हणून डोक्यावरती टोपी घालतो. मग त्यांना सांगतो बाबा जे डोक्यामध्ये टोपी घातली ते डोकं पण चालवा. इथे डोकं तेही चालवायचं आहे तुम्हाला. डोकं चालू खेळण्याचा प्रयत्न होता. अनिलने फटका खेळलाय. चेंडू जोपर्यंत फील्ड करील मदन आहेत. अनिल पाहतोय, अनिल आहे तर तो फुलफिलही करणार. अनिल आहे तो फुलफिल करण्याचा प्रयत्न करणार. आता 7 चेंडूचा खेळ आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. मनीष अनिल ही जोडी मैदानावरती आणि या गोलंदाजी प्रयत्न करतोय या मॅचला जिंकण्यासाठी. नक्कीच एका षटकारानं मॅच पुन्हा रंगतदार सिच्युएशन मध्ये 7 बॉल मध्ये 4 धाब्यांची गरज. वैभव पवारचा पुढचा बॉल मनीष पाटील साठी. फुलटच बॉल आहे. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही खेळता आला. चेंडू मात्र नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होईल का? तर यस, डेफिनेटली. मदन दलवी चेंडूवरती वेगाने आला. चेंडूची फेक केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती. 2 धावा इझिली कंप्लीट होत आहेत. टाळ्यांचा गजर आता आपण पाहिलं तर सुमित इलेव्हन फणसपाडा संघाच्या डगआउट मधून आला आहेत, कारण की लक्ष आहे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी घ्यायच्या धावा 2. 6-2चं समीकरण. शेवटचा मॅच आज मैदानावरती पाहत आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात पुन्हा शेवटच्या षटकाकडे. विजयाच्या उंबरट्यावरती तिथून सुमित इलेव्हन फणसपाड्याचा संघ आहे. गावदेवी कनेर पुन्हा एकदा फाईट बॅक करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण तो प्रयत्न किती यशस्वी होणार बघूया. गावदेवी कनेर की तुम्हाला एकदा सुमित इलेव्हन फणसपाडा. आणि तसं धनंजय मी म्हटलं होतं की इथून जर फणसपाडा टीम क्वालिफाय होत आहे तर आज
दिवसभर म्हणजे जसा खेळ त्यांनी केलाय अभी अभी तो पार्टी सुरू आहे असं म्हणावं लागेल. एक टीमनं फायनल मारलंय, एक टीम क्वालिफायच्या रेसमध्ये आहे. बघूया हा क्वालिफायचा मॅच तिथून जिंकण्याचा प्रयत्न फणसपाडा टीम करणार. रोहन भोईर गोलंदाजीसाठी रोहन आलाय. ते एका षटकारानं कहाणी थोडीशी बदलली, फार थोडीशी बदलली. अन्यथा जर मॅच होता, मॅच वेल कंट्रोल होता, मॅच कुठेही जाऊ शकले असता. पण आता 6 चेंडू आणि 2ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि बरोबर 2 धाब्यांची गरज आहे. आता फिल्डिंगची रचना आहे ती आपण पाहिलं तर 30 सेकंदमध्ये जास्तीत जास्त खेळाडू घेतले जात आहेत आणि ते घेणंही गरजेचं आहे. 6 बॉलमध्ये विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे. स्ट्राईक एनवरती अनिल पाटील, नॉन स्ट्राईक एनवरती मनीष पाटील. मनीष पाटीलच्या एका षटकारानं मॅचची कहाणी बदलली आहे. शेवटचं षटक मैदानावरती सुरू. 6 मध्ये 2. पहिला बॉल आहे, फटका कळलाय, शॉट फाईन निघला, कॅच. पहिल्या बॉलवरती ड्रॉप. कदापि कॅच घेतला असता तर समीकरण वेगळं असतं. 5-2ची गरज असती, पण आता मैदानावरती 5 बॉल 1ची गरज आहे आणि सध्या अशोकची माळी यांना कॅमेरामध्ये कैद केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय. येतं असंच झालं ना, दैवत येतं आणि कर्मन येतं. दैवाने तुम्हाला संधी दिली होती पण कर्मानं ती संधी गमावली आहे. सगळ्यात जास्त खुश आमचे अशोक माळीच आहेत. अशोक राणे चालल्यात आता फणसपाड्याच्या डगआउटच्या दिशेने चालल्यात आता, कारण त्याला पण गावात जायचं आहे ना परत. 5 चेंडू 1 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबरट्यावरती सुमित इलेव्हन फणसपाडा संघ आहे. बरोबर विजयाच्या उंबरट्यावरती 5 चेंडू 1 धावांची आवश्यकता. क्वालिफाय झालाय. सुमित इलेव्हन फणसपाडा टीम झाले क्वालिफाय. थँक्यू. अभिनंदन तिथून फणसपाडा टीम. अभिनंदन. हार्ड लक टू आई गावदेवी कनेरचा संघ. आणि जे सेलिब्रेशन झालं धनंजय, म्हणजे एका ठिकाणी आम्ही म्हटलंही होतं, ज्यावेळेला असे क्षण येतात ना तर ते क्षण तुम्ही बंदिस्त करू नका. अशा क्षणाला तुम्ही थोडंसं मोकळं करा. म्हणजे काही नियम अटी असतात, ते नियम अटी थोडेसे शिथिल करा प्रत्येक ठिकाणी. एक विनंती आहे आयोजकांना, कारण कसं आहे ज्यावेळेला फायनलच्या ठिकाणी ज्यावेळेला जातो ना एखादा संघ, तेव्हा प्रेक्षक आतमध्ये गेलाच पाहिजे, त्यानं सेलिब्रेशन केलंच पाहिजे, त्यानं त्या क्षणाचा आनंद घेतलाच पाहिजे. जर तुम्ही तिथे नियम अटी लागून ठेवले ना तर तो क्षण बंदिस्त होणार, तो येणार नाही क्षण. तो क्षण जर बघायचा असेल तर कारण गेल्या वर्षी ज्यावेळेला तो चिखलडोंगरी जिंकल्यानंतरचा तो सीन होता ना या मैदानावरचा, त्याला भरपूर कॉमेंट्स आलेल्या होत्या आणि म्हणून आम्ही म्हटलं होतं हा क्षण आहे, हा फणसपाड्याचा विजयाचा क्षण आहे, फणसपाड्याने केलेल्या आजच्या दिवसभराचा मेहनतीचं फळ आहे. तेव्हा हा सेलिब्रेशनवाला सीन हा तुम्हाला नक्कीच करायचा आहे. तर नक्कीच तो जो नियम असतो तो थोडासा तुम्ही शिथिल करा. एक सॉन्ग घेऊया, सेलिब्रेशन वाला गाणं फणसपाडा टीमसाठी. सेलिब्रेशन वाला गाणं येईल, कारण त्याने केले क्वालिफाय, ते येईल तुमच्यासाठी सेलिब्रेशन. सेलिब्रेशन वाला सीन आहे ना तो यायला